संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर काल सोलापूरमध्ये हल्ला झाला। त्यांच्यावरती काळा द्रव टाकण्यात आला, धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न झाला आणि या प्रकरणामध्ये आता तिकडचा एक स्थानिक नेता, त्याचं स्वतःचं एक शिवप्रतिष्ठान सुद्धा आहे, शिवधर्म प्रतिष्ठान आहे, काटे त्याचं नाव आहे, त्याच्यावरती आता सरकारकडनं कारवाई सुरू आहे। गुन्हे जामीनपात्र आहेत आणि प्रवीण गायकवाडांचं म्हणणं असं आहे की हा नुसता एक साधा लोकल हल्ला नव्हता, तर त्यामागे त्यांचा खून करणं आणि बामसेफ आणि संभाजी ब्रिगेड या संघटना नष्ट करण्याच्या एका व्यापक षडयंत्राचा तो एक भाग होता। या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या गंभीर आरोपाला आज अखेर त्यांच्या एकूणच या कारवाईवरती आज विधिमंडळामध्ये प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात आला। देवेंद्र फडणवीस यांनी त्याला उत्तर दिलं, वडेट्टीवारांनी प्रश्न विचारला होता। मात्र या सगळ्याच्या पलीकडे की कोणतं सांस्कृतिक राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे आणि ते आता या पातळीला गेलंय का की आता चळवळीच्या कार्यकर्त्यांवरती हल्ले होत आहेत आणि मग डावा कट्टरतावाद तसा उजवा कट्टरतावाद सुद्धा आपण म्हणायचा का आणि त्यावर कारवाई होणार का, अशा अनेक मुद्द्यांचा आजची 0 आवरची चर्चा आहे। आज संध्याकाळी 7:56 थोड्याच वेळात एबीपी माझावर माझ्यासोबत पाहायला विसरू नका 0 आवर।